देशासह राज्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। काही अधिकाऱ्यांकडून बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा प्रकारही समोर आलाय। यामुळे राज्याच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय। बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम राबवा, त्यांना मदत करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मागण्यांसाठी हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करते, नेमकं काय कारण आहे? आज आपण बघतोय की घुसखोरी ही भारतालाच नव पूर्ण जगभरामध्ये जर का बघितलं, आज फ्रान्स असू दे, इटली असू दे, जर्मनी असू दे, तिथं मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आणि घुसखोरी झाल्यानंतर त्यांना शरणार्थी म्हणून घेतल्यानंतर तिथंच तिथल्या महिलांच्यावर बलात्कार, तिथं जाळपोळ करणं हे त्यांचं नित्याच झालेलं आहे। आज जगभरामध्ये जर का यांची इस्लामची 52 राष्ट्र आहेत, आज 52 राष्ट्रामध्ये कधीही मी घुसखोरी करणार नाही। ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त नाही त्या ठिकाणी, आज हिंदू बहुल हा देश आहे, तर इथं घुसखोरी करायची, आपली आबादी वाढवायची त्यांची आणि तो भाग आपल्या ताब्यात घ्यायचा। म्हणजे धर्मांतरण हे राष्ट्रांतरण नाही। आज लव्ह जिहादच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होणारे, लँड जिहाद आहे, हे सगळं चालूच आहे। आज आपण बघतोय अफगाणिस्तान वेगळा झाला, पाकिस्तान वेगळा झाला आणि आज श्रीलंका पण वेगळा झाला आहे। आणि भारताची स्थिती जर का बघितली, काश्मीर, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम ही जर का बघितली, 9 राज्य आपल्या ताब्यातून गेलेले आहेत। आणि ह्या घुसखोरांचं एकच काम आहे, घुसखोरी करायची आणि हे देश बळकावायचा, एक भाग, एक जिल्हा आपल्या ताब्यात घ्यायचा। आज आसाममध्ये पण मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेला आहे आणि आज 4 कोटी बांगलादेशी घुसखोर आपल्या भारतामध्ये आहेत। त्याचा जो काय आर्थिक भार आहे, एका बांगलादेशीसाठी सरकारचे एक 5,000 जरी खर्च होत असतील तर 4-5 हजार कोटी रुपये खर्च शासनाचे होतात आणि ते सगळं पैसे कोणासाठी जाते तर आपल्या हिंदूंच्यावर दरोडा, खून, कटला, बलात्कार ही बांगलादेशीच गावा लागल्यात। तर त्यामुळे येणारा काळ हे देशासाठी धोक्याचा घंटा आहे। त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आपण त्या संभाजीनगरमध्ये, सिल्लोडमध्ये 1 लाख बांगलादेशींचं अनधिकृत म्हणजे हे त्यांचा जन्म दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड हे दिलं जाते। आज त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असताना काही थोडक्या आमिषाला बळी पडून आज देशाचं अस्तित्व मिटवण्याचं कामी करायला, तर ह्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून यांना तुरुंगात डांबलं पाहिजे, अशी आमची हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आमची मागणी आहे। पुढचं पाऊल काय असेल तुमच्या? आमचं पाऊल म्हणजे ह्या बांगलादेशी हटाव ह्या मोहिमेचा शंखनाद कोल्हापूरमधून सुरुवात झालेला आहे। ह्या कोल्हापूरमध्ये आई 3.5 पीठापैकी आई महालक्ष्मी अंबाबाई देवीचं वास्तव्य आहे। तिचा आशीर्वाद घेऊन हा लढा पूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतभरामध्ये हा लढा चालू होणार आहे। जोपर्यंत हे बांगलादेशी घुसखोर ह्या भारतातून निघून जात नाहीत, तोपर्यंत हा लढा संपूर्ण भारतभरामध्ये सुरू असणार। आंदोलनाप्रसंगी संभाजीराव भोकरे, राजू यादव, अभिजित पाटील, रामभाऊ मेथे, महेंद्र अहिरे, आनंदराव पवळ, प्रसाद कुलकर्णी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।